मुंबईतील एका हाय व्होल्टेज अशा मतदारसंघाकडे आपण आता जाऊयात। आपण बोलतोय वरळी मतदारसंघाबद्दल। या ठिकाणी तिरंगी लढत होतीये। ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसे असं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जाणारे तिन्ही पक्ष या ठिकाणी समोर आले। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मशालीचंच पारडं जड दिसतंय। आदित्य ठाकरे मशालीचे या ठिकाणी उमेदवार आहेत, त्यामुळे संभाव्य आमदार आपण एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अगदी पाहूयात, आदित्य ठाकरे हेच वरळीचे किंग असणार आहेत असं म्हटलं जातंय। संभाव्य आमदार असण्याचं पाहिलं जातंय। शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि मनसे अशी तिरंगी लढत खरं तर रंगल्याचं पाहायला मिळालं। आदित्य ठाकरेंसाठी खरं तर हा मतदारसंघ जड जाईल असं बोललं जात होतं, कारण लोकसभेला बऱ्यापैकी मताधिक्य कमी झालं होतं, कमी लीड इथून मिळाला होता वरळीतनं, आणि तेव्हापासूनच आदित्य ठाकरेंची सीट धोक्यात असल्याचं बोललं जात होतं। आणि त्यासाठीच मिलिंद देवरांना देखील मैदानात उतरवण्यात आलं। तिकडे मनसेनं संदीप देशपांडेंना रिंगणात उतरवलं। त्यामुळे पेपर तसा सोपा नसला तरी संभाव्य आमदार आदित्य ठाकरेच असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे। नेमकी काय कारण आहेत यामागची ते देखील जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांच्याकडून। वरळी मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या बालेकिल्ल्यातून ठाकरे गटाला पुन्हा एकदा आपले नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिलेली आहे। तर त्याची कोंडी करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं आपले खासदार मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय। या दोघांमध्ये लढत होत असताना मनसेकडून आपले नेते संदीप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरलं। त्याच्यामुळे येथील लढाई ही तिरंगी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता तिघांनीही मराठीच्या मुद्द्यावर दावा आपलाच, विजय आपलाच असा दावा केलेला आहे। मात्र एकंदरीत या मतदारसंघावर आपण जर लक्ष दिलं तर येथील कोळीवाड्यांचा प्रश्न तसेच पुनर्विकासाचा प्रश्न हे इथले प्रमुख मुद्दे आहेत। तसं बघायला गेलं तर राज्यातल्या सर्वांचं लक्ष लागून राहिल्या ज्या काही लढती आहेत, जे काही मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्ये वरळीचा देखील समावेश आहे। आपण आज सकाळपासूनच बघितलं की या मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वादावादी आणि बाचाबाची देखील झाली। तसं पाहिलं तर तिघेही मराठी आहेत, तिघेही तरुण चेहरे आहेत आणि तिघांनीही विजय आपलाच असा दावा केलेला आहे। मात्र या मतदारसंघामध्ये मनसेचा फॅक्टर जो आहे तो अत्यंत प्रभावशाली ठरेल आणि त्याच्यावरच जिंकणाऱ्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असेल असं जाणकारांचं मत आहे। आता या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर मनसेला किती मतदान पडतंय आणि त्याचा फटका कुणाला बसतोय यावर येथील उमेदवाराचं भवितव्य हे अवलंबून आहे। मात्र तसं जर आपण पाहिलं तर या तिघांमध्ये सध्या तरी आदित्य ठाकरे यांचं पारडं काहीसं जड दिसतंय।